तर पावसाळी अधिवेशनाचा तिसरा आठवडा सुरू आहे। विधान परिषदेत आज महत्त्वाचे विषय मांडण्यात येणार आहेत। दुपारी शिक्षण विभाग आणि शेतकरी प्रश्नावर चर्चा होईल, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरणार असल्याची शक्यता आहे। शेवटचे काही दिवस असूनही अद्याप विरोधी पक्षनेता मात्र या ठिकाणी झालेला नाहीये। शेवटचे काही दिवस राहिलेत, मात्र अद्याप विरोधी पक्षनेते पदाची निवड झाली नाहीये। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते संदर्भात अंबादास दानवेंचा देखील कार्यकाळ संपतोय, त्यामुळे भविष्यात विरोधी पक्षनेता पद रिक्त राहणारे अशी खरतर शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भातच आपण माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले गेलेले आहेत। शेवटचा आठवडा सुरू आहे स्वप्नील, पावसाळी अधिवेशनाचा अनेक विषयांवरच्या चर्चा होण्याच्या देखील आता शक्यता आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे अद्याप विरोधी पक्षनेते पदाची निवड झालेली नाहीये। बरोबर आहे, पावसाळी अधिवेशन शेवटचा आठवडा या ठिकाणी आपल्याला आहे। आणखी 3 दिवस कामकाज चालणारे, मात्र अद्यापही विधानसभा विरोधी पक्ष नेते संदर्भात विधानसभा अध्यक्षांकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। आणि दुसरं म्हणजे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ आता संपत आलेला आहे, त्यामुळे पुढचं जे अधिवेशन असेल ते विरोधी पक्षनेत्या विना असणार का अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। मात्र आज या ठिकाणी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेत्यासंदर्भात विधान भवनामध्ये चर्चा सुरू होईल। एकूणच विधानसभेत सुद्धा पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो। मात्र त्याचप्रमाणे लक्षवेधी असेल या मार्फत राज्यातील मद्य परवाना धोरण असेल किंवा इतर जे शेतकऱ्यांचे विषय असेल त्यावरती प्रशासनाने चर्चा होणार आहे। मुंबईमधील काही अनधिकृत बांधकाम आहे त्यांवरती कारवाई करण्यासंदर्भात सुद्धा मागणी करण्यात येणार आहे। सत्ताधारी विरोधक हे खरं तर राज्य सरकारच्या मंत्र्यांचं या ठिकाणी लक्ष वेधण्याचं काम करतील। तसेच ग्रामीण भागात शिक्षक भरती मध्ये घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात SIT चौकशी लावण्याची सुद्धा मागणी करण्यात येणार। त्यामुळे अनेक विषय आज चर्चेला येणार आहेत। यामध्ये नक्की सरकारकडून या विषयांवरती कशाप्रमाणे कारवाई करण्यासंदर्भात आश्वासनं दिली जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कृपा निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।